पंचायत समितीच्या आपल्यासोबत पंचायत समितीच्या माजी सभापती राजलक्ष्मी माने पाटील या पण आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आत्ता सध्या त्या ज्यावेळी सभापती होत्या आणि त्यावेळेचा तालुका आणि आताचा तालुका तसेच बदललेले राजकारण आणि त्यांच्या धाकट्या जाऊबाई यांना त्या कशा सपोर्ट करतात. नमस्कार. जसं की आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2012 ते 16 हा माझा सभापतीचा कार्यकाळ होता. त्यावेळी तर महिला किंचित बाहेर पडायच्या. आपण सगळे साक्षी आहातच. अगदी कुठेतरी महिलांना बाहेर काढावं लागायचं. पण हा भाग आहे ना आपला, तसा पाहायला गेला तर अकलूज असा बऱ्यापैकी महिला बाहेर पडतात. त्यावेळी पण सगळ्या महिला आमच्यासाठी बाहेर पडलेल्या, सगळ्यांनी काम केलेलं. आणि त्यावेळी मी पण जेवढं मला जाता येईल तेवढं तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या परीने केलेला आहे. आणि त्याची साक्ष नक्कीच जनता तुम्हाला देईल मतदानातून. आणि बाकीचं जर बोलायला गेलं तर आता खरंच खूप काही बदललेलं आहे एवढ्या वर्षात. राजकारण तर पूर्णच उलटसुलट झालेलं आहे. काही जनता कन्फ्यूज आहे काय करावं ते. प्रचारादरम्यान काय लोकांचा प्रतिसाद कसा? नाही, लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे. का तर लोकांना माहिती आहे की आमचं कुटुंब हे पहिल्यापासून सर्वसामान्यातलं कुटुंब आहे. आम्ही सर्वसामान्यात रोज बसणारे उठणारी माणसं आहे. आणि आम्हाला त्यांच्या जे अडचणी, रोजच्या अडचणी आहेत आणि खूप काही मोठ्या अडचणी नाही आहे लोकांच्या, अगदी रोजच्या गरजेच्या अडचणी आहेत जे त्यांना मूलभूत सुविधा इवन तेच नाहीये त्यांना. आणि आमचा सगळ्यात पहिले प्रयत्न राहील का तर सगळे करून खाणारी वर्ग आहे आपल्याकडे. असं काय कोणाच्या ह्याच्यावर नाहीये कोणी, फक्त त्यांना काय तिथपर्यंत पोहोचवायचंय. आणि अगदी मूलभूत जे की आमचं कर्तव्यच आहे, म्हणजे जे कोणी प्रस्थापित असतील किंवा जे कोणी पदावर बसतं त्याचं ते कर्तव्य असतंय की ते तिथं मूलभूत सुविधा पुरवेल. आणि ते काही गोष्टी नाही झालेल्या आहेत, ते आम्ही नक्कीच प्रयत्न करू की प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचू. आपण भाजपचं काम करताय आणि आपल्या ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात 5 पक्ष एकत्र झालेत. तुम्हाला आव्हान वाटतंय? नाही नाही, काही नाही. आम्हाला आमच्या कामाची खात्री आहे आणि या लोकांवरती पूर्ण विश्वास आहे. लोक नक्कीच जे काम करतात त्याच्या पाठीशी उभा राहतील. तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे नक्की अंदाज काय आहे की बाबा ह्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गटातील आणि गणातून किती उमेदवार निवडून येतील? नाही, आमचं तर टार्गेट आहे की आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पूर्णच्या पूर्ण पॅनल टू पॅनल येणार आहे. आणि आम्ही ते त्याच ह्यानी प्रयत्न करणार आहे आणि आणूनही दाखवणार आहे. उमेदवार कुठे आहेत?